हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा इकॉनॉमिक सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक 5th आपण घेत आहोत रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. सेकंड व्हिडिओ आहे या टॉपिकचा आणि आपण रिमेनिंग कन्सेप्ट पाहणार आहोत. इथे ॲग्रिकल्चरल क्रेडिट इन इंडिया. ॲग्रिकल्चर क्रेडिट इज अन इम्पॉर्टंट प्रिक्विसाइट फॉर ॲग्रिकल्चर ग्रोथ. ॲग्रिकल्चर पॉलिसीज हॅव बीन रिव्ह्यू फ्रॉम टाईम टू टाईम. सो ॲग्रिकल्चर क्रेडिट हे खूप इम्पॉर्टंट आहे ॲग्रिकल्चर ग्रोथसाठी असं म्हटलेलं आहे आणि खूप साऱ्या ॲग्रिकल्चर पॉलिसीज आत्तापर्यंत वेळच्या वेळी आणल्या गेलेल्या आहेत. रुरल क्रेडिट सिस्टम्स अज्युम इम्पॉर्टन्स बिकॉज ऑफ मोस्ट ऑफ द इंडियन रुरल फॅमिलीज सेविंग्स आर इनॅडिक्वेट टू फायनान्स फार्मिंग अँड अदर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. सो स्टुडंट्स, रुरल क्रेडिट सिस्टम्स ही इम्पॉर्टंट आहे. याचं कारण पुढे दिलेलं आहे की इंडियामध्ये खूप सारे रुरल फॅमिलीज आहेत. सेविंग ही कमी पडते फार्मिंगसाठी, फायनान्स करण्यासाठी आणि आणखीन काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहे. ठीक आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिट कशा पद्धतीने आहे? टेन्युअर बेसिसवर आणि पर्पज बेसिसवर. टेन्युअर म्हणजे टाईम पिरियडनुसार, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म अँड लाँग टर्म. पर्पज बेसिसवर प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह. तर ॲग्रिकल्चर क्रेडिट बघूया टेन्युअर बेसिसवर. So agriculture credit can be classified on the basis of tenure. It is credit requirement based on the time period of loans. It is of 3 types. तर हे टेन्युअर म्हटल्यानंतर टाईम बेसिसवर लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. याच्यामध्ये शॉर्ट टर्म क्रेडिट म्हणजे शॉर्ट टर्म लोन म्हणू शकतो आपण. इट रिफर्स टू लोन्स नॉट एक्सेडिंग 2 years. 2 वर्षांपेक्षा जास्त पिरियडसाठी हे शॉर्ट टर्म लोन नसतं. हे शॉर्ट पिरियडसाठी असणार आहे. इट इज रिक्वायर्ड फॉर मीटिंग द शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स ऑफ द कल्टिवेटर्स. जे कल्टिवेटर्स आहेत, फार्मर्स आहेत, त्यांची शॉर्ट टर्म पिरियडसाठी जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते या शॉर्ट टर्म क्रेडिटमुळे. जसं की लोन रिक्वायर फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझर्स. एक्झाम्पल दिलेलं आहे. फर्टिलायझर्स परचेस करायचे असतील त्याच्यासाठी लोन गरज आहे. हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स हवे असतील त्याच्यासाठी लोनची गरज आहे. मीटिंग एक्सपेन्सेस ऑन रिलिजियस और सोशल सेरेमनीज. तर यासाठी शॉर्ट टर्म क्रेडिट यूज होते. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे मीडियम टर्म क्रेडिट. दिस लोन्स आर फॉर पिरियड अप टू 5 years. म्हणजे 2 years to 5 yearsचा पिरियड असतो, त्याला मीडियम टर्म क्रेडिट म्हणणार आहोत. दिस आर द फायनान्शियल रिक्वायरमेंट्स टू मेक इम्प्रूव्हमेंट्स ऑफ लँड. लँड इम्प्रूव्हमेंट करायची असेल, कॅटल्स बाय करायचे असतील, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स घ्यायचे असतील, ओर डिगिंग ऑफ कॅनल्स, कॅनल डिगिंग करायचे असेल तर हे मीडियम टर्म क्रेडिट लोन दिलं जातं. लॉंग टर्म क्रेडिट. दिस लोन्स आर फॉर पिरियड ऑफ मोर दॅन 5 years. 5 वर्षांपेक्षा जास्त पिरियडसाठी जे लोन दिले जातात त्यांना लॉंग टर्म क्रेडिट म्हटलं जातं. And are generally required to buy tractor, making permanent improvements on land, etc. So normally कोणत्या प्रकारे एक्सपेन्स केला जातो तर ट्रॅक्टर खरेदी करणं, परमनंट इम्प्रूव्हमेंट करायची लँडची, तर त्यासाठी. पर्पज बेसिसवर काय क्रेडिट असू शकतात तर पहा, 2 टाईप्स, प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह लोन्स आर द लोन्स दॅट आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. म्हणजे हे प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत हे लक्षात येत आहे. जसं की परचेस ऑफ ट्रॅक्टर, लँड, सीड्स याची गरज लागते ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये. अनप्रोडक्टिव्हमध्ये काय असणार आहे तर अनप्रोडक्टिव्ह क्रेडिट इज यूज फॉर पर्सनल कन्झम्पशन अँड अनरिलेटेड टू प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजे प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये याचं काहीही कॉन्ट्रीब्युशन नसेल, हे पर्सनल कन्झम्पशनसाठी असू शकतं. जसं की लोन घेतलेलं आहे एक्सपेंडिचर फॉर मॅरेजेस, रिलिजियस सेरेमनीज. सोर्स ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिट इन इंडिया हा कन्सेप्ट आहे पुढे जो आपल्याला पाहायचा आहे. नॉन इन्स्टिट्युशनल सोर्सेस आणि इन्स्टिट्युशनल सोर्सेस गिवन आहेत. नॉन इन्स्टिट्युशनल सोर्सेसमध्ये द नॉन इन्स्टिट्युशनल फायनान्स फॉर्म्स अँड इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रुरल क्रेडिट इन इंडिया. हा एक इम्पॉर्टंट सोर्स बनतो रुरल क्रेडिटसाठी अँड कन्स्टिट्युटिंग अराउंड 40% ऑफ टोटल क्रेडिट इन इंडिया. आणि याच्यातून जवळजवळ 40% टोटल क्रेडिटचा कन्स्टिट्यूट होतात. द इंटरेस्ट चार्ज बाय द नॉन इन्स्टिट्युशनल लेंडर इज युजली व्हेरी हाय. पण इंटरेस्ट चार्ज जो होतो याच्यामध्ये ते नॉर्मली खूप जास्त असतो. द लँड और अदर ॲसेट्स आर केप्ट ॲज अ कोलॅटरल सिक्युरिटीज. आणि इथे लँड किंवा अदर काही असेट्स वगैरे असतील तर त्या कोलॅटरल सिक्युरिटीज म्हणून ठेवल्या जातात. द इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॉन इन्स्टिट्युशनल क्रेडिट आर एज फॉलोज. काही महत्त्वाचे नॉन इन्स्टिट्युशनल क्रेडिट देणारे जे आहेत ते दिलेले आहेत बघा.
मनी लेंडर्स. मनी लेंडिंग हॅज बीन अ वाईडली प्रिव्हलंट प्रोफेशन इन द रुरल एरियाज. आधीपासूनच एक जुना फॉर्म आहे मनी लेंड करणं, म्हणजेच पैसा कर्जाऊ देणं. असे देणारे पर्सन्स असतात, हे त्यांचं प्रोफेशनच असतो. अँड द मनी लेंडर्स चार्ज ह्यूज रेट ऑफ इंटरेस्ट अँड मॉर्गेज द प्रॉपर्टी ऑफ द कल्टिवेटर्स. आणि यांचा इंटरेस्ट रेटही खूप असतो आणि हे मॉर्गेज म्हणून प्रॉपर्टी घेतात कल्टिवेटर्सची, फार्मर्सची. अदर प्रायव्हेट सोर्सेस, ट्रेडर, लँडलॉर्ड्स, कमिशन एजंट्स हे येतात. क्रेडिट फ्रॉम रिलेटिव्स, फ्रेंड्स हा दुसरा ऑप्शन येतो. हे प्रायव्हेट सोर्सेस बनतात. सो नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेसमध्ये आपल्याला हे सोर्सेस सांगितलेले आहेत. आता स्टुडंट्स, इन्स्टिट्यूशनल सोर्सेसबद्दल. द जनरल पॉलिसी ऑन ॲग्रिकल्चर क्रेडिट हॅज बीन वन ऑफ प्रोग्रेसिव्ह इन्स्टिट्यूशनलायझेशन एम्ड at providing timely and adequate credit to farmers for increasing agriculture production and productivity. पहा काय सांगितलं ते समजतंय का? फार्मर्सला ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर त्यांना हवा तेवढ्या क्वांटिटीमध्ये आणि योग्य त्या टायमिंगवर हवी तेवढी क्रेडिट अवेलेबल करून देणं हा एक महत्त्वाचा मोटिव्ह आहे, एम आहे इन्स्टिट्यूशनल सोर्सेस. Providing better access to institutional credit for the small and marginal farmers and other weaker sections to enable them to adopt modern technology and improve agriculture practices. मग जर वेळेवर फार्मर्सला योग्य हवं तेवढी जी क्रेडिट मिळाली तर ते मॉडर्न टेक्नॉलॉजीचे अडॉप्शन्स करू शकतात, योग्य ती इम्प्रूव्हमेंट करू शकतात आपल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये आणि याच्यातून चांगलं प्रोडक्शन्स नक्कीच घडण्यास मदत होऊ शकते. फॉलोइंग आर सम ऑफ द इन्स्टिट्यूशनल सोर्सेस ऑफ ॲग्रिकल्चर क्रेडिट इन इंडिया. खाली काही इन्स्टिट्यूशनल सोर्सेस दिलेले आहेत. द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, दॅट्स कॉल्ड नाबार्ड. इट इज अ एपेक्स बँकिंग इन्स्टिट्यूशन टू प्रोव्हाइड फायनान्स फॉर ॲग्रिकल्चर. ही एक महत्त्वाची बँकिंग इन्स्टिट्यूशन आहे जी फायनान्स प्रोव्हाइड करते ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट वॉज एस्टॅब्लिश ऑन July 12, 1982 with a paid up capital of ₹100 crores by 50:50 contribution of Government of India and Reserve Bank of India. म्हणजे 50% कॉन्ट्रीब्युशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे आणि 50% कॉन्ट्रीब्युशन हे रिझर्व्ह बँकेचं आहे. नाबार्ड इज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन इन रुरल क्रेडिट स्ट्रक्चर फॉर प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॉर प्रमोशन ऑफ ॲग्रिकल्चर. तर नाबार्ड ही एक अपेक्स एक महत्त्वाची इन्स्टिट्यूशन आहे असं म्हटलेलं आहे, जी रुरल क्रेडिट स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते, क्रेडिट प्रोव्हाइड करते ॲग्रिकल्चरच्या प्रमोशनसाठी, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी, कॉटेज इंडस्ट्रीजसाठी आणि विलेज इंडस्ट्रीजसाठी प्लस हँडीक्राफ्ट्ससाठी सुद्धा. द पेड अप कॅपिटल स्टूड ॲट ₹10,580 crores ॲज ऑन 31 March 2018. पेड अप कॅपिटल 31 मार्चला किती बनलेलं आहे या नाबार्डचं इथे सांगितलेलं आहे. कॉन्सिक्वेंट टू द रिव्हिजन ऑफ द कंपोजिशन ऑफ शेअर कॅपिटल बिटवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड RBI, नाबार्ड टुडे इज फुल्ली ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता जर आपण पाहिलं तर नाबार्ड ही कम्प्लिटली ओन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर. रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन हे सेकंड इन्स्टिट्यूशन सांगितलेले आहे. द रुरल क्रेडिट कोऑपरेटिव्स मे बी फर्दर डिवाइड टू शॉर्ट टर्म क्रेडिट टू कोऑपरेटिव्स अँड लॉंग टर्म क्रेडिट टू कोऑपरेटिव्स. कोऑपरेटिव्सला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म क्रेडिट देण्यासाठी ही मेनली डिवाइड झालेले आहे. तर शॉर्ट टर्म क्रेडिट कोऑपरेटिव्स काय असणार आहेत? इट प्रोव्हाइड शॉर्ट टर्म रुरल क्रेडिट्स अँड आर बेस्ड ऑन 3 टायर स्ट्रक्चर एज फॉलोज. ही शॉर्ट टर्म क्रेडिट प्रोव्हाइड करते आणि 3 टायर स्ट्रक्चर आहे यांचा. प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स अँड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. ठीक आहे. आणि आता पुढे लॉंग टर्म क्रेडिट कोऑपरेटिव्स. दिस कोऑपरेटिव्स मीट लॉंग टर्म क्रेडिट रिक्वायरमेंट्स. लॉंग टर्मसाठी जर क्रेडिट हवे असेल तर ते बेनिफिशियल आहेत फार्मर्सला आणि अदर ऑर्गनाइज लेवल्सवर. प्रायमरी कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर्स अँड रुरल डेव्हलपमेंट बँक्स. दिस बँक्स ऑपरेट्स ॲट द विलेज लेवल as an independent unit. State cooperative agriculture and rural development banks. This bank operate at state level through their branches in different villages. Third point आहे commercial banks. Commercial banks सुद्धा प्रोव्हाइड करतात क्रेडिट आणि त्यांच्या ब्रांचेस खूप साऱ्या ठिकाणी आहेत, रुरल एरियाजमध्ये सुद्धा आहेत. देन regional rural banks, RRBs. Regional rural banks are the specialized bank established under RRB Act 1976. कॅटर टू दी नीड्स टू द रुरल पुअर. हे सुद्धा गरजूंची मदत करण्यासाठी तत्पर आहेत. RRBs आर सेटअप ॲज अ रुरल ओरिएंटल कमर्शियल बँक्स विथ अ लो कॉस्ट प्रोफाईल ऑफ कोऑपरेटिव्स बट विथ द प्रोफेशनल डिसिप्लिन्स अँड मॉडर्न आउटलुक ऑफ कमर्शियल बँक्स. मग RRB सेटअप का झालेले आहेत? तर हे रुरल ओरिएंटेड आहेत, कमर्शियल बँकसारखेच आहेत, लो कॉस्ट प्रोफाईल आहे
बट प्रोफेशनल डिसिप्लिन असल्यामुळे आणि मॉडर्न आउटलुक असल्यामुळे हे इथे यांना जमून आलेलं आहे. अँड लास्ट वन, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. बँक ऑफर कन्सेशनल इंटरेस्ट रेट्स फॉर द रुरल क्रेडिट. बँक कन्सेशनल इंटरेस्ट रेट्स ऑफर करते आणि रुरल क्रेडिट देण्याचा प्रयत्न करते. स्मॉल फार्मर्स आर अनेबल टू ॲक्सेस दॅम बिकॉज ऑफ बॉरोवर अनफ्रेंडली प्रोडक्ट अँड प्रोसिजर्स. तर अनफ्रेंडली प्रोडक्ट किंवा प्रोसिजर्स असल्यामुळे फार्मर्स बॉरो करू शकत नाही आहेत. सो इनफ्लेक्सिबिलिटी ऑफ अँड डिले हे सुद्धा एक रिझन म्हणत आहे. अँड हायस्ट ट्रान्झॅक्शन कॉस्ट बोथ लेगिटिमेट अँड इलिगल या काही रिझन्स आहेत. त्याच्यामुळे फार्मर्सला बॉरो करता येत नाही आहे. Thus, non-government organizations are providing alternative means to enhance access to credit by the poor since mid-70s. So, इथे हा लेसन संपत आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील, काही डाऊट असेल तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. असं आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर स्टुडंट्स.